UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड सरेंडर होणार असल्याची चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडचीही चौकशी। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। बीड हत्या प्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती। अंजली दमानी यांच्या सत्याशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। बीड जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानी यांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा आरोप, तर दमानी यांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य। दीपक केसरकरांचं वक्तव्य, तर धनंजय मुंडेंचं राजीनामा मागण्यामागेच राजकारण असल्याचाही आरोप। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतो हे चांगलं नाहीये। रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याची ही प्रतिक्रिया। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चेबांधणी। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारही लागले कामाला। महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपेंची प्रतिक्रिया। शरद पवारांची घेतली भेट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज 100 दिवसाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक। येत्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या सर्वच विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतायत। नितेश राणेंच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयात शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचे गिफ्ट मिळणार। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होणार। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी। डिसेंबरचं मानधन तात्काळ मिळणार। महिला आणि बालविकास विभागाकडून 163 कोटी रुपये वर्ग। अंतराळ तंत्रज्ञानात भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश। सुट्ट्यांमुळे नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। 2 जानेवारीपर्यंत देवीचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। नववर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यातील हुल्लडबाज केल्यास कठोर कारवाई करणार। अनुचित प्रकार टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून खबरदारी। सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीत। श्री खंडेरायाच्या गडावरून श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।